नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बऱ्याचदा काय होतं की मुलं ड्रायफ्रूट हे खात नाहीत, त्यामुळे ते नेहमी आजारी पडत असतात। चला तर मग आज आपण होममेड बोर्नव्हिटा बनवणार आहोत। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि झटपट बनतं। मुलांनाही हे दुधात प्यायला खूप आवडतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी ते कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे। त्यात मी 1/3 कप काजू घालून घेणार आहे। काजू भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही खूप लो ठेवायची आहे। आता यांना 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत। आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। काजू आपले छान असे भाजले गेलेले आहेत। आता यात मी 1/3 कप बदाम घालून घेतलेले आहेत आणि त्यांनाही 2 ते 3 मिनिटं मी मध्यम आचेवर किंवा स्लो गॅसवर भाजून घेणार आहे। त्यांनाही आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी यात अर्धा कप मखाने घालून घेतलेले आहेत। त्यांनाही मी व्यवस्थित भाजून घेणार आहे। जवळपास 4 ते 5 मिनिटं लागतात मखाने भाजायला। आपल्याला स्लो फ्लेमवरच मखाने भाजून घ्यायचे आहेत। एका मखाण्याला आपण उचलून त्याला हाताने फोडून पाहणार आहोत। इझिली फुटत असेल तर आपले मखाने रेडी आहेत। त्यांनाही आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता यांना पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत। आपले मखाने आणि सगळे बदाम काजू वगैरे गार झालेले आहेत। आता आपण यांना मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत। आता याचा आपण बारीक पावडर तयार करून घेऊ। आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर मी एक गाळणी ठेवून देणार आहे आणि आपण जे तयार करून घेतलेलं पावडर आहे याला आपण गाळून घेणार आहोत। त्यात बदाम काजू किंवा मखाण्यांचे काही तुकडे असतील तर ते याच्यात निघून जातील। सगळं व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आता तुम्ही यामध्ये गुळ पावडर किंवा साखर घालू शकतात, पण मी इथे खडी साखरचा वापर करणार आहे। खडी साखर ही खूप चांगली असते आपल्या हेल्थसाठी। गुळ टाकल्यामुळे गरम दुधात जर आपण गुळाचं पावडर टाकलं तर ते दूध खराब व्हायची शक्यता असते, त्यामुळे गुळ शक्यतो वापरू नका। खडी साखरचं छान असं पावडर झालेलं आहे। आता आपण यालाही काढून घेणार आहोत। आता आपण यात अर्धा कप मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि सगळे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता आपण यात 1/3 कप कोको पावडर घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। पाहू शकता आपला होममेड बोर्नव्हिटा हा तयार झालेला आहे। हा खायलाही खूप टेस्टी लागतो। आता आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून घेणार आहोत। या बोर्नव्हिटाला तुम्ही 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। या बोर्नव्हिटाचे बरेचसे फायदे आहेत। लहान मुलांचं वजन वाढणं, ब्रेन डेव्हलपमेंट होणं, इम्युनिटी पॉवर वाढणं। हा बोर्नव्हिटा तुम्ही कधीही बनवू शकतात आणि मुलांना सकाळ संध्याकाळ दुधामध्ये देऊ शकतात। खूप हेल्दी आहे, नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।